सासवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत अशी चर्चा चालू आहे आणि याच चर्चेचे पडसाद महाविकास आघाडीच्या पार पडलेल्या बैठकीत पाहायला मिळाले। महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठ फिरवल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अल्टिमेटम देत 3 पर्यायी प्लॅनही जाहीर केले। सचिन अहिर यांनी 3 पर्याय देत कोणासाठी थांबणार नसल्याचा इशाराही दिला। सचिन अहिर यांनी कोणते 3 प्लॅन दिलेत आपण ते जाणून घेऊयात। यामध्ये प्लॅन ए, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे। प्लॅन बी, शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत न आल्यास मित्रपक्ष एकत्र लढणार। आणि प्लॅन सी काय बघा, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीचा नवा पर्याय या ठिकाणी समोर असेल। आले तर ठीक, नाही आले तर ठीक, पण आमचा प्रयत्न असा आहे की उद्या संध्याकाळपर्यंत किमान आमच्या सर्व उमेदवारांना एकत्रित करण्यासाठी इकडचे स्थानिक पदाधिकारी करून एक पहिली यादी तरी जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आता बघूयात, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा अर्ज करण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक राहिलेले असताना काँग्रेसच्या डझनभर माजी नगरसेवकांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला। यावरनं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला। अशोक चव्हाण यांना भाजपला हिरवं करायचंय असं विधान चिखलीकरांनी केलं होतं आणि त्यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं। अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एमआयएम कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते आहे हे मी सांगण्याची गरज नाही। देगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले, हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है। ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे। आज निवडणुकीसाठी कोणालाही कुठल्याही भागात जाता येतं, पक्षात माणसं घेता येतात, त्यांनी जावा प्रयत्न करावे। आमचा एमआयएमचा काडीचाही संबंध नाही। आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत। त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या। त्यांना माणसं मिळत नाही ते त्याचं दुर्दैव। ते आमचे उमेदवार कोण होतात त्याची वाट पाहत आहे। सांगोला नगरपालिका जिंकल्यानंतर झालेल्या विजयी सभेत शहाजी बापू पाटील यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला। त्यांच्या विरोधात काम केलेले माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख आणि भाजपवर देखील मिश्किल टीका करत त्यांनी खिल्ली उडवली। त्या बाबासाहेबांना सांगा सकाळी त्या ऐकत असेल तिकडे त्याला बरोबर घेऊ नको रे, पांढऱ्या पायाला अजिबात त्याला बरोबर घेऊ जिकडे जाणार तिकडे मातीच माती आहे। माझी बी जी माती मोजू नको, माझ्या माती आहे नारळा लागून रे चिक मौदाची माती लय वेगळी माती आहे। आमची आई काय असली घरंदाज तुझ्यावर नव्हती, तुझी आई बाबा मोठ्या घरातली, आम्हाला काय। गुंड बंडू अंधेकरचा अर्ज दाखल झालाच नाहीये। आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला अंधेकर टोळीचा म्होरक्या कुख्यात गुन्हेगार बंडू अंधेकर, त्याची भाऊजाई लक्ष्मी उदयकांत अंधेकर आणि सून सोनाली वनराज अंधेकर हे तिघे पोलीस बंदोबस्तात भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते, पण त्यांचे अर्ज अर्धवट भरलेले असल्याने ते स्वीकारण्यात आले नाहीत। ते तिघे आता उद्या पुन्हा अर्ज भरण्याची शक्यता आहे, पण या तिघांचेही अर्ज अर्धवट असल्यानं त्यांचे अर्ज स्वीकारले नाहीत। भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितलंय आणि त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अजून मुदत असल्याने ते पुन्हा अर्ज भरू शकतात। बंडू अंधेकर आणि कुटुंबाला न्यायालयाने निवडणूक लढवण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न कल्याणी कोमकर यांनी उपस्थित केला। न्यायालयाने दिलेल्या सूचनांचं पालन बंडू अंधेकर यांनी केलं नाही। काल अर्ज भरताना प्रचार केला आणि अर्जही चुकीचा भरला आणि आता ते पुन्हा एकदा अर्ज भरायला येणार आहेत, त्यामुळे एक प्रकारे ते प्रचार करतायत असा आरोप आयुष कोमकर याची आई कल्याणी कोमकर यांनी केला। अंधेकरांना म्हणजे परवानगी दिली पोलिसांनी, जजनी, की बाहेर येऊन नाही का अर्ज भरायचा, पण हे असं
का केलं मला तेच कळत नाही आहे. त्यांना मुळात म्हणजे परवानगी द्यायलाच नव्हती पाहिजे आणि जरी दिली तरी काल ते आले तर शांतपणे येऊन अर्ज भरायचा होता. त्यांनी म्हणजे अशा घोषणाबाजी करून त्यांनी प्रचारच केला आहे आणि त्यांनी शिवाय अर्ज पण चुकीचा भरला. त्यांनी असं का मुद्दामन केलं की ते म्हणजे इकडेच राहून प्रचार करणार, अजून म्हणजे परत येणार फॉर्म भरायला, परत घोषणाबाजी करणार. हे चुकीचं आहे. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे आणि या सर्वांना आज खालापूर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं या सर्वांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची 29 डिसेंबर रोजी अतिशय निर्घुणपणे राजकीय वादातून हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवक्त्यांसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान मंगेश काळोखे हत्या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेकडनं या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय. मंगेश काळोखे यांची हत्या राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर आता शिवसेना जी आहे ती आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काळोखे यांच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या संदर्भातली मागणी त्यांनी केलेली आहे आणि शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध केल्याचं आपण पाहतोय.